आज 14 एप्रिल. 14 एप्रिल निमित्त सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप 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 शुभेच्छा. विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महाइतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतीसूर्य, युगपुरुष, परमपूज्य, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या बाबासाहेबांना. महाराष्ट्रीयन तडका कॉमेडी करणं सर्व देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. मंग्या बहिणी दी बाबा आहे ना घरी? हा आपाजी, पप्पा आहे ना. पप्पा 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 आपाजी आले. बरोबर आलो. अरे बाई नानीत आहे का? राहू दे थांब येत इकडे. तू काय करू राहिली बा? मी आपाजी आम्ही गावाला चाललो ना, तर मग मी ना माझी सगळी खेळणी ना एका पोत्यात भरून ठेवली. आपाजी पप्पा काय म्हणतात, एवढी सगळी घेऊ नको तिथं, तर ते हरपून जातील ना, तुटून पण जातील. म्हणून पप्पानी मला पोते दिले, मी त्याच्यात भरून ठेवले. आपाजी ते ना व्यवस्थित सांभाळून ठेव जा, मी आली की मग मी खेळील ना. हो कुठे नाही चाललं कोणी? कुठे आहे तो बाप? रिकाम टेकडा शिल्लक धंदे करत राहते. कोणी जावं लागत नाही बाई, कोणाला कुठे जावं लागत नाही. हा बाबा का रे लय होबास काय करून राहिला? हा कुठं चालला त्या लेकरायला घेऊन? बाबा हे तो हा नाही का, सुमित नाही का, त्याची खोली आहे भाड्यानं, तिकडे चाललो राहिले. मी नाही दिले मग कसं येणं जाणं करावं लागते. तुम्हाला तर म्हटलं होतं मी जातोच मग मी कसं मग तिथे अकोला तर टाकून देतो. शाळेत चांगल्या आणच टेन्शन नाही, गाडीचं टेन्शन नाही, तर तिचं राय नव्हते. कोण सांगितलं लय राजू टाकून राहिला मनानं? कोणती पोरी जातून जात नाही का शाळेत? तुला इतक्या तातडीनं काय तुला जा लागते? हा काय झाला ते तुला मागं म्हणून मी पलाट घेऊ बांधू, तू तर म्हणत की नाही बाबा आपलं गाव का लय दूर आहे, अकोल्या जवळ असं गाव आहे, काय तर जा लागते, जाणं येणं होते, जमीनवर लक्ष राहते, असं राहते. मला ज्ञान शिकवस तू, आणि आता तुला काय भाड्या जातं नाही आता. जास्त हुशार समजू नको स्वतःला, मला माहित आहे. आणि का रे तुला एवढी लाज वाटून राहिली? हा मला नाही वाटत काय मी हाव ना तीच मेलो का मी? हा गेलो गाव सोडून? हा ज्याला वाटेल पाहिजे त्याला नाही वाटून राहिले. चालला मोठा मुकाडान राय, शिल्लक धंदे नको करू. बाबा काही होते चांगल्यासाठी होते, जाऊ द्या. हा पाहू पुढे मागे घेता येते, ती प्लॉटी घेता येते, पण आता एखादा पण थोडी होते तसंही. बाबा खर्च का मला गावात नाही राहत राहिला आता. तो माईल तुम्ही घराबाहेर काढून थांब. तिच्या पायी झालं नाही सारं. हा तू कोण चालला घर सोडून? कोण माना तिला कोण भन हिंडवतं? तिचं काय गुन्हा बिचारीचा? हा तिचा काय गुन्हा? तिला कोण इकडे तिकडे हिंडवता? हा एवढा मोठा घरदार सोडून ते का राहीन कधी लोकांच्या घरानं भाड्यानं? मै सुन येणार नाही कुठे, महिन्यात येणार नाही कुठे. हा तो मायला सांगतो आता तिच्या पायी सारा सत्यानाश झाला मा घराचा. बाबा कुठे गेली ते हरामखोर का? वय लाज आहे का तुला जरा शिक? हा हाय का जरा शिक अजून? तो बाळक जरा शिक. हा बापरे अजून भांडण होतात वाटते पप्पा. मी बुक्स किती अभ्यास करत बसते. मी माझी बुक्स पण भरली होती मी बॅग मध्ये, तर आता परत करावे लागतील. काय मस्त झालं बाई. बरं झालं मग उसळ चोशी शिल्लक केली. मला वाटलंच होतं आज ना दुपारून साजरी भेळच करतो. तसं कुठे आपल्याला जा लागते ठेल्यावर भेळ खाले, अशी घरीच करान खा साजरी स्वतःच्याच हातानं. तरी माझं ध्यान नाही, साजरी चिचाची खटाई केली असती मी. लय मोठ्या चिचा आहेत घरी, यादच नाही चिचा भिजू घालायची. नाही तर लय साजरं झालं असतं. अजून बुडगी याच्या पहिले घेतो खाऊन, नाही तर 2-3 चमचे खाले आमची बुडी का नाही म्हणते. बातच म्हणते दे ना मग उलसं पचवते का परी काही नाही. खाले तोंड सुरू चरतच राहते बाई बकरीवाणी. हा काय मस्त दिसून राहिली व. दुकान बंद असेल नाही तर बारीक शेवाचं पाकिट आणतो एक. बारीक शेव टाकली की लय साजरं दिशीन बाई. बारीक शेवाचं पाकिट पाहू का? थांब बाई दुकानाचं बुळाय का पाहतो. जाऊ दे बाय मी जाईन तिकडे. इकडे आमची बुडीन घेऊन खाऊन. तिला बोलाचा चटका खायला लय आवडते. भाजी भाकर गोड नाही लागत. सकाळ म्हणे भाजी गोड नाही झाली. आता त्याच उसळीची मी चटकीली ना तर चटू खाईन. जतच नाही माय शेव आणले तर शेवाच्या पायी माई प्लेट चालली जाईन. काय करून राहिली वा? आई गळा ठा उघडाच आहे. शैतान का नाम लिया शैतान हाजिर. लपून ठेवतो.
आपच बुडी गेली इकडे तिकडे खाऊन घेईन. आता एक प्लेट तर केली मी हा नवायची आणि त्याच्यातली आता गेले घे नाही करू करू द्यायला लागेल मला. त्याच्यापेक्षा खातच नाही मी बी घंटाक बऱ्यानं खात. बुडीचा काय दौरा निघतेस आजच्या जाती तच्च्या जाती मग खाऊन घेईन. नाही तर आता चालली म्हणे नेजाली आणि खुलीत जाऊन खाईन. साजऱ्या मस्त. माय बाई काय हो काय खातो खोलीत जाऊन हा कोणी जागा नाही का तुले खोलीत जाऊन काय खा लागते माय इकडे कोण आहे खाणार काय खाऊन राहिली हे कोणी आली खाणं खाणं नाही मी गाणं म्हणून राहील ती गाणं गाणं म्हटलं खाणं नाही काय माय आते बाई दिवस रात्र तुम्हाला खाणंच दिसते माय बाई त्या खायच्या पुढे जीवनात काही हाय ना दुसरं गाणं म्हणलं मी गाणं खाणं नाही माग काय लपून राहिली गाणं म्हणता म्हणता काय लपून काय राहिली हा म्हणली काय का तुला काय वाटतं माय कान गेले काय हा आता म्हणतो ना खोलीत जाऊन खातो कोण मग ज्याच्या बाबतीत मनच ना पोट दुखून राहिलं आता काय खाऊन राहिली काय काय केलं मग काय केलं होते कुठे कुठे काय नाही भाजी करून ठेवून राहिली ती मगाची भांडे रिकामे केले माया मिक्सराच्या भांड्यात काय केलं चटणी वाटली को आता माझ्या आजच्या बाबती वाटली नाही उशीक हा तुला म्हणलं भाजी साजरी नाही झाली मला आवडली नाही तर त्या बाबती नाही दिली मला उशीक चटणी हा एवढी मोठी चटणी वाटेल आहे चटणी नाही कुठे आहे चटणी काय मा मिक्सरचं भांडे घ्यायचंच राहील चटणी नाही आते बाई हे मिक्स मग हरभऱ्याची उसळ केली की नाही त्याच्यासाठी मिरच्या वाटल्या होत्या ते वय पेस्ट भांड धुवायचं राहिलं चटणी नाही वय वाली माया प्लेटीत काय केलं एवढं साजरं का वय सोट्या बोळ्याची एकटी कुरकुर खाता का व ओ माय कशी बुद्धी आहे व लोटून देते लहानपणी काही भेटलं नाही हो आता निरा खाय 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 काय करते मरमर करते खायला आते बाई काही नाही हरभऱ्याची उसळ आहे ते माझ्यासाठी केलं तर म्या काहीच नाही फक्त कांदा टमाटर कापलं हो बरं केलं तशी ना मला भूकच लागली होती म्या म्हणलं काहीतरी आता खा मग जेवण नाही झालं ना मला मी आता चहाच करत होती आता चहा खायले बा एवढं साजरं केलं ते आहे तर तेच खातो मग काही चांगलं नाही झालं ते म्या खाऊन पाहिलं लय मीठ झालं त्याच्यात तिखटी बचकन पडलं बाई माझ्यानं जाऊ द्या पोटगीट दुखीन राहू द्या मग मी काय हे आहो का पिल्लम पोया मोले का तिखट चालत नाही काय तुला माहित आहे मला तिखटच आवडते तसे आज मा तोंडाला माती चालती बरं झालं तिखट वखट केलं साजरं नाहीतरी तू खात नाहीस मीच खातो मग आता वाया गमावशी तुला काय हित आहे हा गमावून आणा लागत नाही मग गमावच्याचं काय दुःख असणार आहे तुला तिखट शिल्लक झालं मीठ शिल्लक झालं दर्शन देशील ढोळ्याचे टाकून मी खातो काय माय बाई उशीक नवाईची केलती भेळ ती गेली बाई फेल माय सारं बुडगी तर बाई माय पाचीलेच पुंजली बाई ऊस जग मला काय करून खाऊ देत नाही आता बाई ते साजरं झालं नाही एक तर हरभऱ्याचं आहे एक तर तिच्यात तिखट लय पडलं सकाळी पोट दुखलं हागोर लागली तर मला सांगू नका मग मन सांद्रेने सांगितलं नाही आधीच सांगून ठेवलं मग तुम्हाला उसाक पचत नाही मग खाता आणि दरला टप्पर घेतलं की पयालं ते मग मन सांगलं नाही मला काही माहित नाही जाना मला नाहीतरी भूक लागेल एवढी काय मी काय या मला लागलं तेवढं खातो राहिलं तर राहू देतो नाहीतर तू खात नाहीस ना मीच खातो मग कोणत्या देवानं कोणत्या पेनानं मा नशीब लिहिलं काय सांगा आणि मोठ्याच्या मोठ्या मार्करनं ही बुडगी मा नशिबात लिहिली उलचक काही करून खाऊ देत नाही बाई मले म्या म्हणलं गेली हिंडेले खातो साजरी भेळ का ठेव आता बुडगी काय ठेवते मला एक चमचा देतोय नाही जाऊ दे माय पाणी पेतून राहतो निजून काय म्हणा बुडीले सकाळ अशी आगोन लागली पाहिजे ना हा चांगलं पोट फुगलं पाहिजे ते हरभरे साजरे पोटात गदगद केले पाहिजात मा तोंडचा घास काढते त्याच्यापेक्षा मला गप्पा खाऊन घ्यायला पुरलं असतं बसली मी सेवा करू दे आणू दे आणि चटणी वाटू दे काम ना धाम काय माय